हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा, स्वतःवर विश्वास ठेवा. फ्रेंड्स, आपल्या ज्या मनामध्ये इच्छा आहेत, ज्या पण काही इच्छा आहेत, त्या आपल्या लगेच पूर्ण होतात का? आपली स्वप्न लगेच पूर्ण होतात का? कधी कधी आपल्याला वाटतं की लगेच स्वप्न पूर्ण झालं, इच्छा पूर्ण झाली तर किती बरं होईल. हो की नाही? सगळ्यांना वाटत असतं आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, आपले स्वप्न पूर्ण व्हावेत. कधी कधी खूप छान स्वप्न वगैरे आपल्याला पडत असतात. वाटतं आपल्याला मनामध्ये की हे असं व्हावं, आपलं स्वप्न पूर्ण व्हावं. प्रत्येकाला वाटत असतं. पण पण ती स्वप्न, आपल्या इच्छा तेव्हाच पूर्ण होणार जेव्हा त्या गोष्टीची योग्य वेळ येणार. बघा, स्वप्न इच्छा आपल्या लगेच नाही पूर्ण होत, कारण की त्या गोष्टीची जे आयुष्यामध्ये आपल्या पुढे घडणार आहेत त्या गोष्टीची वेळ अजून आलेली नाही. ती गोष्ट सांभाळण्या इतकं आपण अजून पात्र नाही आहोत. आपल्यात अजून तेवढी ताकद नाही आहे सांभाळण्या इतकं. आपल्याला जे मिळणार आहे, जे आपण स्वप्न बघितलं आहे, त्या गोष्टीची वेळ अजून आलेली नाही आहे. कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स, जे उशिरा मिळतं ते जास्त काळ टिकत असतं. हे वाक्य कायम लक्षात ठेवायचं आहे. जे उशिरा मिळतं ना ते जास्त काळ टिकत असतं. कायम लक्षात ठेवा. आपण खूप चिडचिड करतो की आपली ही इच्छा पूर्णच होत नाही आहे. खूप काही गोष्टी आपण त्या गोष्टीसाठी सॅक्रिफायसेस करतो की आपल्या मनासारखं काहीच होत नाही आहे. त्या गोष्टीसाठी आपण खूप काही करत असतो. जी गोष्ट आपल्याला हवी आहे, आपल्याला वाटतं की ही गोष्ट लगेच व्हावी, आपल्या आयुष्यामध्ये यावं. पण फ्रेंड्स, देव आपला त्यासाठी ती गोष्ट थांबवत असतो की तू ते अजून सांभाळण्याच्या योग्यतेचा नाही आहेस. म्हणून ती इच्छा आपली, ते स्वप्न आपलं पूर्ण होत नाही. खूप उशिराने पूर्ण होतात काही गोष्टी, स्वप्न, इच्छा आपल्या पूर्ण होतात, पण योग्य वेळ आल्यावरच पूर्ण होतात. कसं आहे ना फ्रेंड्स, त्या देवाला, त्या ब्रह्मांडाला सगळं माहीत असतं. आपल्याला काहीच माहीत नाही आहे. पुढे काय होणार आहे, भविष्य आपल्याला माहीत नाही. कितीही पैसा तुम्ही खर्च करा आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी, पण योग्य भविष्य, आपल्या भविष्यात काय लिहिलं आहे हे कोणीही सांगू शकत नाही. कोणताही भट, कोणताही ज्योतिषी सांगू शकत नाही. फक्त पैसा आपला वाया जाईल, कोणीच नाही सांगू शकणार. आपलं फ्युचर काय आहे, आपल्या भविष्यात पुढे काय घडणार आहे, नाही, कोणीही सांगू शकत नाही. हे कायम लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे नको तिथे आपल्याला पैसा घालवायचा नाही आहे. आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे. आपण योग्य निर्णय घेऊ शकू एवढं ताकदवान आपल्याला बनायचं आहे. स्वप्न पूर्ण होत नाही, त्या गोष्टीची सुद्धा एक वेळ असते. त्या वेळेनुसारच तुमची इच्छा पूर्ण होणार, पण होणार. कारण कसं आहे ना, देवाला माहीत असतं की ही गोष्ट तू आता सांभाळू शकत नाही आहे. जर फ्रेंड्स, एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे आणि लगेच मिळाली, आणि मिळाल्यानंतर त्या गोष्टीमध्ये काहीतरी चुकीचं घडलं, जे व्हायला नको आहे हे घडलं मिळाल्यानंतर, इच्छा पूर्ण झाल्यानंतर,
तर तुम्हाला किती वाईट वाटेल की माझ्या मनासारखं झालंय पण हे अशा गोष्टी झाल्या आहेत. खूप वाईट वाटतं आपल्याला. म्हणून कधीही कोणत्याही गोष्टीची घाई करू नका. कधीच घाई करू नका फ्रेंड्स. कोणत्याच गोष्टीची घाई नाही करायची आपल्याला. होतंय ना, होतंय ते योग्य होत असतं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हे कायम लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. उशीर का होतोय? पुढे काहीतरी योग्य, काहीतरी चांगलंच लिहिलं आहे म्हणून उशीर होतोय. फ्रेंड्स, एखाद्या आपण एक प्रवास करत असतो, गाडीतून प्रवास करत असतो. आपण बघा शॉर्टकट मारायला जातो. शॉर्टकट रस्ता चांगला असतो का कधी? शॉर्टकट रस्ता चांगला असतो का फ्रेंड्स? साधं सोपं उदाहरण आहे. विचार करा. शॉर्टकट कधीही सरळ नसतो. खडतर असतो प्रवास शॉर्टकटचा. घुमून फिरून दगडी धोंडे असतात, हो की नाही? शॉर्टकट रस्ता कधी सरळ नसतो. लॉंग कट असतो. जो सरळ मार्ग असतो तो सरळ असतो, योग्य असतो. आपण शॉर्टकट मारायला जातो आणि अडकतो. विचार करा या गोष्टीचा. योग्य वेळ जेव्हा येणार तेव्हा ह्या गोष्टी घडणार. तेव्हा सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होणार. तेव्हा स्वप्न पूर्ण होणार. योग्य वेळ आल्यावरच. त्यामुळे देवाला आपल्याला दोष द्यायचा नाही आहे. आपल्याला स्वतःला दोष द्यायचा नाही आहे. योग्य वेळ येणार तेव्हा ती गोष्ट घडणार. जर तुमच्या नशिबात आहे तर ती कोणीही बदलू शकत नाही. जर तुमच्या नशिबात आहे ना फ्रेंड्स, तर ती गोष्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण योग्य वेळ आल्यावर घाई नका करू. घाई नाही करायची आपल्याला. वेळ होतोय याचा अर्थ ती गोष्ट तयार होण्यासाठी वेळ होतोय. ती गोष्ट सांभाळण्यासाठी योग्यरित्या तयार होते म्हणून वेळ होतोय. तुम्ही योग्यरित्या सांभाळू शकाल म्हणून वेळ होतोय. लक्षात ठेवायचं कायम. घाई करायची नाहीये. कोणत्याच गोष्टीची घाई करायची नाहीये आपल्याला. स्लोली जायचे. स्लो जायचंय आपल्याला. भले लॉंग कट असेल पण तुम्ही योग्य मार्गावरती पोहोचाल. उशीर होत असेल योग्य जागेवर पोहोचाल. विचार करायचा आहे. विचार करायचा आपण स्वतः. चांगल्या गोष्टींसाठीच वेळ लागतो. वाईट गोष्टींसाठी वेळ नाही लागत. जेव्हा चांगली गोष्ट होणार असेल ना तो वेळ लागतो त्या गोष्टींसाठी. आणि जर ती गोष्ट तुमच्या नशिबातच नसेल ना फ्रेंड्स, तर ती गोष्ट तुमच्यापासून सहज लांब होईल. जर तुमच्या योग्यतेचं नसेल ना तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही आणि लांब होणार. ऑटोमॅटिक. सगळं त्या देवावर सोडायचं आहे. त्या ब्रह्मांडावर सोडायचं आहे. त्याला सांगायचं आहे तू जे करशील ते योग्य करशील. त्याला सांगायचं आहे आपल्याला जे काही असेल ते योग्य होणार आहे, चांगलं होणार आहे. विश्वास ठेवायचा आहे आपल्याला. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. त्या ब्रह्मांडावर, त्या देवावर आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. कायम लक्षात ठेवा फ्रेंड्स. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. कधीच कोणत्या गोष्टीसाठी घाई करू नका. पेशन्स, धीर ठेवा.
आयुष्यामध्ये पेशन्स ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. संयम गरजेचा आहे. कोणत्याच गोष्टीमध्ये व्यवहार, बिझनेस, प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ, कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. त्या गोष्टीची जेव्हा वेळ होणार तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळणार, नक्की मिळणार. तुमच्या नशिबात आहे ना, तर ती नक्की मिळणार. घाई नाही करायची आपल्याला, स्लोली जायचं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, नक्की चांगलंच करणार आहे तो. जे आपल्याला माहीत नाही ते त्याला माहिती आहे, त्या ब्रह्मांडाला माहिती आहे. तुमचं सर्व भविष्य, भूतकाळ सर्व त्याला माहीत आहे. त्याला सर्व माहिती आहे. कोणताच ज्योतिष सांगू शकणार नाही, त्याला सर्व माहिती आहे. घाई नका करू. माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा फ्रेंड्स. व्हिडिओ पूर्ण बघायचा. काही लोक व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत. जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात नाही तर कसं कळेल? पूर्ण बघायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. आपण छोटे छोटे उपाय घेत असतो व्हिडिओमध्ये, मोठे मोठे नाही. सोपे सोपे आपलं आयुष्य कसं चांगलं घडणार आहे, कसं चांगलं जाणार आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते. साध्या आणि सोप्या गोष्टी आपण बघत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जा. मान्य आहे काही लोकांना व्हिडिओ माझे खूप स्लो वाटत असतील, आवडत नसतील, पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा. पूर्ण बघत जा व्हिडिओ. माझे काहीही चुकत असेल तर मला सांगा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला सांगा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ पोचतील. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.